मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठी घोषणा। देशाच्या आधुनिक विकासाचा चेहरा ठरणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात केंद्र सरकारकडून संसदेत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे। काय आहे नवी अपडेट? केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे की गुजरातमधील वापी ते साबरमती टप्पा डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे, तर संपूर्ण प्रकल्प मुंबई ते साबरमती मार्ग डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे। 508 किलोमीटर लांबीचा हा हायस्पीड रेल्वे मार्ग गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली या 3 भागांतून जाणार आहे। या मार्गावर एकूण 12 स्थानके असणार आहेत: मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बेलमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती। विशेष म्हणजे गुजरातमधील 8 महत्त्वाची स्थानके आधीच निश्चित झाली आहेत: वापी, बेलमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती। प्रकल्पाचा अंदाजित खर्च आहे 1.8 लाख कोटी रुपये। यामध्ये 88,000 कोटी रुपये म्हणजेच 81% रक्कम जपान सरकारकडून आर्थिक सहाय्य स्वरूपात दिली जात आहे। उर्वरित 20,000 कोटींपैकी 50% रक्कम देणार आहे रेल्वे मंत्रालय, तर 25% महाराष्ट्र सरकार आणि 25% गुजरात सरकारकडून दिली जाणार आहे। हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम मानला जातो। पूर्णविराम 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 आणि पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबादचा प्रवास केवळ काही तासांत शक्य होईल। या प्रकल्पामुळे भारतात आधुनिक, जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवासाचं नवं पर्व सुरू होणार आहे। पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया पुणे जिल्हा प्रतिनिधी परवेश शेखर रिपोर्टिंग।